भावाभावांमध्ये वाद लावला। वाद लावत असताना राजू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जातीमध्ये त्यांनी वाद लावला आणि आज आमचा लहाना भाऊ मातंग समाज म्हणतो की आमच्या मोठ्या भाऊने आमचं आरक्षण खाल्लं। परंतु आमचं असं म्हणणं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, बाबासाहेब जे सांगितलं ते आम्ही स्वीकारलं। आमच्या पूर्वजांच्या हातामध्ये खुळखुळ्याच्या काठ्या होत्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यामुळं आम्ही ते फेकल्या, हातात लेखणी घेतली, वही घेतलं, पुस्तक घेतलं, आम्ही शिकलो। मग आमच्या लहान्या भावांना आमचा एक इशारा आहे की मित्रांनो, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही मानले आणि प्रगती केली। मग मित्रांनो, तुम्हाला शिकण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं का? बाबासाहेब आंबेडकरांनी ते सगळ्याला आरक्षण दिलं, संरक्षण दिलं। खातो तो घासही बाबासाहेबांचा आहे आणि घेतोही तोही श्वास बाबासाहेबांचा आहे। परंतु बाबासाहेबांच्या वर आज रोजी काही आमचे बांधव, छोटे बांधव हे बाबासाहेबांना बोलतात। आमचं म्हणणं आहे, आमच्या नेत्यांना शिव्या द्या, आमच्या कार्यकर्त्यांना शिव्या द्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या वर कोणी घसरलं तर याद राखा, हा मोर्चाचा तुम्हाला इशारा आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला क्रांती दिली आणि भगवान बुद्धाने आम्हाला शांती दिली, परंतु आम्ही शांततेचे वस्त्र कधी काढू आणि क्रांतीचे शस्त्र कधी हातात घेऊ हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।